जय हिंद मित्रांनो, आणखी काही जिल्ह्याच्या कास्टवाईज रिक्त जागा आलेल्या आहेत मित्रांनो. तर बघूया मित्रांनो, जिल्ह्यानुसार कास्टवाईज रिक्त जागा. सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीकरता रिक्त जागा. पहिला जिल्हा बघू, सोलापूर ग्रामीण पोलीस. एकूण जागा आहे 92. आता बघू कप्पीकृत आरक्षणानुसार. यामध्ये मी तुम्हाला एकूण जागा आणि पुरुषांसाठी जागा आणि महिलांसाठी जागा एवढंच सांगणार आहे. बाकी तुम्ही बघून घ्या चार्ट. बघा, पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे SC आणि SCच्या एकूण जागा आहे 15. त्यापैकी सर्वसाधारण आहे 4 आणि महिलांसाठी आहे 5. दुसरी कॅटेगरी आहे ST. एकूण जागा आहे 14. त्याकरता सर्वसाधारण आहे 4 आणि महिलांकरता आहे 4. VJA 0 जागा. आता बघू आपण डायरेक्ट ज्याच्या जागा आहे तेच बघू. आता येतं आहे NTD. NTDच्या एकूण जागा आहे 2. त्यापैकी सर्वसाधारण आहे 1 आणि महिलांसाठी आहे 1. आता बघू OBC. OBCच्या एकूण जागा आहे 17. सर्वसाधारण आहे 4 आणि महिलांकरता आहे 5. आता ACBC. एकूण जागा आहे 9. त्यापैकी सर्वसाधारण आहे 5, महिलांसाठी आहे 3. आता बघू EWS. आता EWSच्या एकूण जागा आहे 9. त्यापैकी सर्वसाधारण आहे 5 आणि महिलांसाठी आहे 3. आता बघू ओपन. ओपनच्या एकूण जागा आहे 26 आणि सर्वसाधारण ओपन आहे 8 आणि महिलांसाठी आहे 8. तर एकूण जागा आहे 92. आता बघूया दुसरा जिल्हा बीड. बीड जिल्ह्यातले रिक्त जागा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता बघूया आपला दुसरा जिल्हा बीड. तर मित्रांनो, बीडला एकूण जागा आहे 174. त्यापैकी SC कॅटेगरीसाठी आहे सर्वसाधारण 8 आणि महिलांकरता आहे 10 आणि STसाठी आहे सर्वसाधारण 2 आणि महिलांकरता आहे 3. VJA साठी आहे सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी आहे 2. तर NTB आणि NTBला वॅकन्सी नाही मित्रांनो इथं, आणि NTCला आहे. तर NTCला सर्वसाधारण आहे 1 आणि महिलांसाठी आहे 1. तर SBCसाठी आहे मित्रांनो 3, सर्वसाधारण 3 आणि महिलांकरता आहे SBC 2. आणि OBC करता आहे मित्रांनो सर्वसाधारण 11 आणि महिलांकरता आहे 12. ACBC करता सर्वसाधारण आहे 4 आणि महिलांकरता आहे 5. EWS सर्वसाधारण आहे 4 आणि महिलांकरता आहे 5. आता ओपन कॅटेगरी करता मित्रांनो सर्वसाधारण आहे 14 आणि महिला ओपनसाठी आहे 13. तर अशा एकूण 174 जागा आहे मित्रांनो. आता तिसरा जिल्हा आहे आपला जालना जिल्हा. जालना जिल्हा पोलीस रिक्त जागा. तर मित्रांनो, यावेळेस जालना जिल्ह्याला भरपूर जागा आहे मित्रांनो. तर किती जागा आहे जालना जिल्ह्याला? तर जालना जिल्ह्याला एकूण जागा आहे 154. त्यापैकी SC कॅटेगरीच्या सर्वसाधारण आहे 10 आणि महिलांसाठी आहे 9 आणि ST कॅटेगरीच्या आहे सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी आहे 3. आणि इथं डायरेक्ट OBCचे आहे सर्वसाधारण 11 आणि महिलांसाठी आहे 12. ACBC सर्वसाधारण आहे 4 आणि महिलांसाठी आहे 5. EWS 4 सर्वसाधारण आणि महिलांसाठी आहे 5. आणि ओपनसाठी मित्रांनो सर्वसाधारण आहे 14 आणि महिलांसाठी ओपन आहे 14. तर मित्रांनो, अशा एकूण जागा आहे जालना जिल्ह्याला 154. तर मित्रांनो, माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता चौथा जिल्हा आहे आपला धाराशिव. धाराशिव जिल्हा पोलीस रिक्त जागा. तर आता बघू धाराशिव. तर बघा, धाराशिवच्या एकूण जागा आहे 123. एकूण जागा आहे 123. त्यापैकी अजा म्हणजे SCचे आहे इथं एकूण जागा आहे 26. त्यापैकी सर्वसाधारण आहे 8 आणि महिलांकरता आहे 8. आणि अज म्हणजे ST. तर एकूण जागा STच्या आहे 15. त्यापैकी सर्वसाधारण आहे 4 आणि महिलांकरता आहे 5. तर VJNT. तर इथं सर्वसाधारण जागा आहे 2 आणि महिलांकरता आहे 1. तर इकडे डायरेक्ट आपण आता OBCमध्ये जाऊ. इमावो. एकूण जागा आहे 24. सर्वसाधारण आहे 8 आणि महिलांसाठी आहे 2. ACBCची एकूण जागा आहे 12. त्यापैकी सर्वसाधारण आहे 2 आणि महिलांकरता आहे 4. EWSच्या एकूण जागा आहे 12. त्यापैकी सर्वसाधारण आहे 2 आणि महिलांकरता आहे 4. आता ओपन म्हणजे खुल्या एकूण जागा आहे 31. त्यापैकी सर्वसाधारण आहे 6 आणि महिलांकरता आहे 9.
तर धाराशिवला एकूण जागा आहे 123 मित्रांनो. आता बघूया 5वा जिल्हा. तर आता बघू आपण हिंगोली जिल्हा. तर बघा मित्रांनो, हिंगोलीला एकूण जागा आहे पोलीस शिपायाच्या 23. त्यापैकी SCच्या आहे 2 आणि SBCच्या आहे 3, OBCच्या आहे 18 आणि ओपनच्या जागा नाही मित्रांनो हिंगोलीला. आता हिंगोलीला आणखी चालक पोलीस शिपायाच्या पण जागा आहे. चालक पोलीस शिपायाच्या जागा ही एकूण 27 आहे. त्यापैकी SCच्या आहे 4, STच्या आहे 2, विजा अच्या आहे 1 आणि भज बच्या आहे 1 आणि भज डची पण 1 आहे. विमाप्रची 1 जागा आहे मित्रांनो पोलीस शिपाई चालक. आणि इमाव म्हणजे OBCच्या आहे मित्रांनो 6 आणि ओपनच्या आहे मित्रांनो 11. अशा ड्रायव्हर पोलीसच्या एकूण जागा आहे मित्रांनो 27. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.